मंगळवारचा दिवस शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी धक्कादायक होता, कारण प्रताप सरनाईक मुंबईत नसताना त्यांच्या घरी ईडीचे अधिकारी पोहोचले आणि घराची झाडाझडती घेतली। या शोध मोहिमेनंतर प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईकची चौकशी पूर्ण झाली, तर पूर्वेशची जवळपास 5 तासांपासून कसून चौकशी सुरू आहे। या घटनेनंतर जवळपास 8 ते 9 तासांनी प्रताप सरनाईक मुंबईत दाखल झाले आणि त्यांनी थेट सामनाचं कार्यालय गाठत संजय राऊत यांची भेट घेतली। त्याआधी नक्की काय प्रकरण आहे, हे काय चाललंय, ईडीने आम्हाला कशाला बोलवलंय, ही सगळी कारवाई नेमकी का केली आहे हे आपल्याला माहीत नाही, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं। या कारवाईनंतर सत्ताधारी विरुद्ध विरोधात असा सामना आता सुरू झाला। आणि आत्ताचा अपडेट असं येतं या प्रकरणातली की विहंग सरनाईक जे आहेत, ज्यांना चौकशी करता म्हणून बोलवण्यात आलेलं होतं, ज्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं, त्यांची 5 तासांपासून सुरू असणारी चौकशी जी आहे ती अखेर संपलेली आहे। त्यांना तिथून ते बाहेर पडले असं कळत आहे। विहंग सरनाईक, प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र, ज्यांना चौकशी करता म्हणून ताब्यात घेण्यात आलं होतं, त्यांची चौकशी पूर्ण झाली असून तिथून ते निघालेत असं कळतं। नगरसेवक पूर्वेश सरनाईकची चौकशी करण्यात आली आणि त्याचबरोबर प्रताप सरनाईक यांच्या आणखी एक सुपुत्र विहंग सरनाईक यांची देखील चौकशी करण्यात आलेली आहे आणि आता त्यांची चौकशी पूर्ण झाली असून ते निघालेले आहेत। या चौकशीत नेमकं काय विचारण्यात आलं, कोणत्या मुद्द्यांना घेऊन आज ही सगळी कारवाई करण्यात आली, किंवा ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचणं, त्यांच्या घराची झाडाझडती घेणं, काय नेमके मुद्दे आहेत, काय नेमकं प्रकरण आहे, हे खुद्द प्रताप सरनाईक यांना देखील माहिती नाहीये। आणि आता विहंग सरनाईकची जी चौकशी करण्यात आलेली, या चौकशीत त्याला नेमकं काय विचारण्यात आलंय हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहतोय की ईडीच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या निवासस्थानासह मुंबई आणि ठाणे परिसरातील एकूण 10 ठिकाणी शोध मोहीम सुरू करण्यात आली, तर राजकीय सूडबुद्धीनं कारवाई केली जात असल्याचा आरोप शिवसेनेनं केला। आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयांमध्ये सकाळीच ईडीचं पथक दाखल झालं। ईडीच्या पथकाकडून टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि त्यांच्याशी संबंधित सदस्यांची शोध मोहीम सुरू आहे। त्यात काही राजकारण्यांचा समावेश आहे। प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश आणि विहंग यांच्या घरी देखील ईडीचं पथक पोहोचलं। त्यानंतर ईडीनं विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतलं। ईडीनं शोध मोहीम सुरू केल्यानंतर राजकीय सूडबुद्धीनं कारवाई केली जात असल्याची चर्चा सुरू झाली। अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगना रणावत प्रकरणामध्ये प्रताप सरनाईक यांनी आवाज उठवला होता। अर्णब गोस्वामींच्या विरोधात प्रताप सरनाईक यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला होता आणि त्यामुळे प्रताप सरनाईक यांची कोंडी करण्यासाठी कारवाई केल्याची चर्चा सुरू आहे। सीबीआय असेल, ईडी असेल, काही असू द्या, काही झालं तरी हे सरकार आणि आमचे आमदार सगळे आणि नेते हे कोणालाही शरण जाणार नाही। आज जर तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा आम्हाला माहिती आहे। आमच्या प्रत्येक आमदाराच्या, खासदारांच्या, नेत्यांच्या घरासमोर ईडीने कार्यालय थाटलं तरी आम्ही घाबरत नाही। ईडीनं काहीतरी माहिती हाती असल्यानंच कारवाई केली असेल, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। ईडीने जर रेड टाकली असेल तर त्यांच्याकडे काही ना काही तक्रारी असतील किंवा त्यांच्याकडे काही मटेरियल असेल, त्याशिवाय ईडी रेड टाकत नाही। मला याची कुठलीही माहिती नाही, कारण मी आता या दौऱ्यातच आहे, त्यामुळे मला या संदर्भातले डिटेल्स माहीत नाहीत, म्हणून मी त्याच्यावर बोलणार नाही। पण एवढंच सांगतो की ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही। चूक झाली असेल तर कुठली एजन्सी असेल ती कारवाई करेल। शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक, त्यांच्या परिवारात अनेक कंपन्या ठिकठिकाणी ईडीने धाडी घातल्या। जर बेनामी कारोबार असेल, बोगस कंपन्या असेल, सरकारी पैसा, भ्रष्टाचाराचा पैसा वळवला असेल, पार्क केला असेल, तर कारवाई व्हायला हवी। आणि
हे जे शिवसेना आणि त्यांचे मोठे मोठे नेते व त्यांचा जो मुखिया आहेत, त्यांचे महापरिवार पण असेच उद्योगधंदे करतात, ते सगळ्यांना माहीत आहेत. ईडीच्या कारवाईचं स्वागत. आमदार प्रताप सरनाईक बिल्डर आहेत. सरनाईक सलग तिसऱ्यांदा आमदार झालेत. त्यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडी ठाण्यात प्रसिद्ध आहे. शिवसेनेत प्रवेश करण्याआधी सरनाईक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. सरनाईक यांनी अजित पवारांना 9 लाखांचा सोन्याचा मोबाईल दिला होता. मात्र तो मोबाईल अजित पवारांनी घ्यायला नकार दिला होता. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी पक्षातही त्यांचं स्थान निर्माण केलं. पक्षाची बाजू प्रताप सरनाईक अगदी प्रभावीपणे मांडतात. त्यामुळे या कारवाईवर संशय व्यक्त केला जातोय. अर्थात याआधीही ईडीनं केलेल्या काही कारवायांवर टीका झाली आहे. शरद पवार यांना ईडीनं नोटीस बजावली होती, त्यावर मोठी टीका झाली होती. राज ठाकरेंनाही ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. ईडीच्या कारवाईमुळे छगन भुजबळ यांना जेलमध्ये जावं लागलं होतं. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं पी चिदंबरम यांच्यावर कारवाई केली होती. पी चिदंबरम यांना तब्बल 106 दिवस जेलमध्ये राहावं लागलं होतं. एकंदरीतच यावेळीही ईडीच्या शोध मोहिमेनं सुरू झालेली राजकीय चर्चा लवकरच शमण्याची चिन्ह दिसत नाहीत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यातलंच आता या क्षणाचा अपडेट असं कळतंय की विहंग सरनाईक ज्यांची गेल्या 5 तासांपासून चौकशी सुरू होती, ती चौकशी आता पूर्ण झाली आहे. विहंग सरनाईक तिकडून निघालेले आहेत आणि याचबद्दलचा अपडेट आपण जाणून घेऊयात. आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या बरोबर आहेत. ज्योत्स्ना, काय माहिती आहे? विहंग सरनाईक यांना आज साधारण दुपारी ईडीने मुंबईच्या ईडी कार्यालयामध्ये आणलं होतं. त्यांची जी कंपनी टॉप्स ग्रुप कंपनी आहे, जी सिक्युरिटी एजन्सी असल्यासारखी ती कंपनी आहे, त्याचं काम करते. फायनान्शियल इरेग्युलेटरीजचं या ठिकाणी त्यांची दिसून आल्यानंतर ईडीने ही कारवाई केली. अचानकपणे धाड टाकली होती असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यानंतर मग या ठिकाणी त्यांना विहंग सरनाईक यांना आणण्यात आलं आणि त्यानंतर तब्बल 5.5 ते 6 तास त्यांची चौकशी करण्यात आली. आणि ह्या चौकशीमध्ये त्यांची जी कंपनी आहे त्या कंपनीचे, कारण टॉप सिक्युरिटीच्या देशातल्या ज्या टॉपची सिक्युरिटी कंपनी आहे त्यापैकी एक ही कंपनी आहे. आणि त्यामुळे आता ईडीने त्यांच्या कंपनीचे सगळे जे म्हणजे त्यांचे फायनान्शियल ग्रुप, त्यांना फंडिंग कुठून येते, त्यांचं पूर्ण त्यांना आतापर्यंत त्यांचं सगळं फायनान्शियल डेटा जो आहे तो मागवण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांना त्यांच्या कंपनीची लिंक कुठे कुठे जोडलेली आहे ते मागवण्यात आलेले आहे. 5.5 ते 6 तासाची चौकशी झालेली आहे आणि असं सांगण्यात येत आहे की त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे. आणि यामध्ये आणखीन काही म्हणजे आज जी चौकशी झाली त्यामध्ये तर काही हाती लागलेले आहे आणि पुन्हा एकदा त्यांना विहंग सरनाईक जे आहेत त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे. हे महत्वाचं आहे कारण चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाहीये. त्याच्यामुळे ईडी त्यांना आतापर्यंत अजून किती वेळा त्यांना बोलावण्यात येईल ते मात्र बघणं फार गरजेचं आहे. कारण ईडीने 2009 पासून जे आहेत ते त्यांची माहिती काढायला आता सुरुवात केलेली आहे. धन्यवाद ज्योत्स्ना या सगळ्या माहितीबद्दल. आणि यानंतर आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या बरोबर. प्रफुल्लकडे आपण जाऊया. प्रफुल्ल, आज ही कारवाई झाली, पण आता या कारवाईला म्हणजे आपण असं म्हणूयात की या कारवाईनंतर विरोधक विरुद्ध सत्ताधारी असं एक स्वरूप या सगळ्या याच्यात आल्याचं आपण बघतोय. म्हणजे तुम्ही सुरुवात केली, शेवट आम्ही करू, असं संजय राऊतांनी थेट या प्रकरणात सांगून दिलेलं आहे. पण तरी आता ज्योत्स्नाकडनं तर आपण माहिती घेतली, पण नेमकी काय मुद्दे होते ज्याला घेऊन ईडीने आज सरनाईक कुटुंबाची चौकशी केली? आपण जर पाहिलं विशाल की प्रताप सरनाईक यांचा एकूण जर बिझनेस पाहिला तर हॉटेल्स, त्याचबरोबर मिनरल्स, वॉटर्स असेल, त्याचबरोबर एकूण सिक्युरिटी एजन्सी असेल, या सगळ्यांमध्ये मोठा कारभार जो आहे तो प्रताप सरनाईक यांचा राहिलेला आहे. आणि एकूण या सगळ्या पार्श्वभूमीवर मनी लॉन्ड्रिंगची ही केस जी आहे ती ईडीकडनं या ठिकाणी दाखल करण्यात आली. आणि तो जो विषय आहे त्याची चौकशी करण्यासाठी विहंगला जवळपास 5 ते 5.5 तास जी आहे ती ईडीकडनं चौकशी करण्यात आली. आज सकाळी जर आपण पाहिलं तर ईडीने प्रताप सरनाईक यांच्या जे सर्व कार्यालय आहेत त्या कार्यालयांवर या ठिकाणी छापे घातले आणि पूर्वेशची आधी चौकशी या ठिकाणी करण्यात आली. आणि पूर्वेशच्या चौकशी नंतर त्या विहंगला या ठिकाणी चौकशीसाठी बोलवण्यात आलं. एकूण वसंत त्यांचा जो बंगला आहे त्या बंगल्यामध्ये पूर्वेश आणि विहंग या दोघांची एकाच वेळी चौकशी झाली आणि त्यानंतर विहंगला थेट ईडी कार्यालयात या ठिकाणी आणण्यात आलं होतं. आणि आता 5.5 तास चौकशी झाल्यानंतर आता त्याला सोडण्यात आलं. पण एकूण जर आपण पाहिलं तर मनी लॉन्ड्रिंगची ही केस असल्याचं ईडी या ठिकाणी सांगताय. एकूण सर्व कारभारांमध्ये असलेला पैसा आणि त्याचं ट्रान्झॅक्शन कशा पद्धतीने झालं याची चौकशी जी आहे ते ईडी या ठिकाणी करते. पण ईडीने जरी ही कारवाई केलेली असली तरी त्याला राजकीय रंग जो आहे तो या ठिकाणी येणार हे स्पष्ट दिसतंय.
त्यामुळे या कारवाईमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना वर्सेस भाजपा असा जो सामना आहे तो आजपासून रंगायला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. प्रताप सरनाईक नंतर मुंबईत आले. त्यांनी सामना कार्यालयात जाऊन संजय राऊत यांची भेट घेतली. त्यांनी असं म्हटलं की नेमकं काय प्रकरण हे मलाही माहिती नाही, मी माहिती घेऊन सांगतो. पण आज दिवसभर ज्या मुद्द्यांना घेऊन ईडीने आज सरनाईक कुटुंबाची चौकशी केली त्यामध्ये कोणाकोणाची चौकशी करण्यात आली? एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात आधी ईडीने ह्या संपूर्ण कारवाईमध्ये जी सुरुवात केली ती पूर्वेश सरनाईक यांची चौकशी सर्वात आधी करण्यात आली. त्यांच्या सर्व कार्यालयांमधले दप्तरं आहेत, फार्म हाऊसमधली दप्तरं आहेत, ती सगळी या ठिकाणी ताब्यात घेण्यात आली. त्यानंतर जे प्रताप सरनाईक यांचे पार्टनर आहेत त्यांची देखील चौकशी या ठिकाणी करण्यात आली. त्यानंतर विहंगला चौकशीसाठी बोलवण्यात आलं. दोघांची एकत्र चौकशी केली गेली आणि जवळपास 2:30 वाजेच्या सुमारामध्ये विहंगला ईडी कार्यालयामध्ये या ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी बोलवलं होतं. 5.5 तास चौकशी या ठिकाणी केली गेली आणि आता ही चौकशी पूर्ण झाली असली तरी उद्या किंवा परवा विहंगला या ठिकाणी पुन्हा चौकशीसाठी या ठिकाणी बोलवलं जाईल. संजय राऊत यांनी असं म्हटलं या सगळ्या प्रकरणामध्ये की सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू. म्हणजे यामध्ये त्यांनी असा पण दावा केला की अन्वय नाईक याचा आत्महत्या प्रकरण असेल, अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याचा जो प्रस्ताव आहे तो प्रताप सरनाईकांनी आणला होता. कंगना राणावतच्या मुद्द्याला घेऊन देखील प्रताप सरनाईक यांनी आवाज उठवला होता. या सुडापोटी ही कारवाई करण्यात आली असं त्यांनी म्हटलं. आपण जर पाहिलं विशाल, यामागे नक्कीच राजकारण या ठिकाणी असेल हे तर स्पष्टपणे समोर दिसतंय. कारण आपण जर पाहिलं तर ईडी आणि त्याचबरोबर सीबीआयचा कशा पद्धतीने वापर झाल्याचा या ठिकाणी आरोप जो आहे तो काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडनं वारंवार केला जातोय. आणि आता प्रताप सरनाईकांना जी त्यांच्यावर कारवाई, त्यांच्या संपूर्ण ग्रुपवर कारवाई करण्यात आली आहे, हा कुठेतरी राजकारणाचा भाग असल्याचा देखील आरोप जो आहे तो आज सकाळपासून होतोय. कारण शरद पवार यांनी या ठिकाणी त्याच्या संदर्भातलं विधान केलेलं आहे, केंद्र सरकार कशा पद्धतीने हे संपूर्ण कारभार करतोय. त्याचबरोबर संजय राऊत असतील किंवा काँग्रेसचे नेते जे आहेत, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, त्यांनी देखील प्रताप सरनाईक यांची बाजू या ठिकाणी लावून धरलेली आहे. हे सगळं जर प्रकरण पाहिलं तर जरी कंगना राणावत असेल किंवा अर्णव गोस्वामी यांचं प्रकरण असेल, हे एवढ्यापुरतं नाही आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आगामी 10 महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामध्ये नवी मुंबई देखील आहे, त्यामध्ये मुंबई देखील महानगरपालिका आहे. त्यामुळे मोठे मोठे जे शिवसेनेचे स्पॉन्सर असतील, शिवसेनेच्या संदर्भात मोठे लीडर असतील जे या निवडणुकांवर प्रभाव टाकू शकतील, त्यांच्यावर देखील ही कारवाई झाली आहे का अशी शंका या ठिकाणी उपस्थित होत्या. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल. आम्ही याबद्दलचे अपडेट तुझ्याकडनं घेत राहू. आणि आपण बघतो की प्रताप सरनाईक यांच्या कुटुंबाची आज ईडीच्या वतीने चौकशी करण्यात आलेली आहे. विहंग सरनाईक यांची चौकशी नुकतीच काही वेळापूर्वी संपली. 5 तास त्यांची चौकशी आज करण्यात आलेली आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. ईडीचा फेरा जो आहे तो आता प्रताप सरनाईक यांच्या भोवती आहे का असं आता म्हटलं जाऊ लागले. कारण आज अचानक त्यांच्या घरी जाऊन ईडीच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतली. त्यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक आणि विहंग सरनाईक यांची चौकशी करण्यात आली. सरनाईक यांच्या पार्टनरची देखील चौकशी करण्यात आल्याचं कळतंय. आणि याच सगळ्या कारवाईबद्दल महाविकास आघाडीमधील नेत्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. हे सगळं म्हणजे खरं म्हणजे या संस्थांचा वापर राजकारण करण्याकरता होतो आहे. हे लोकशाहीमध्ये अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे असं माझं मत आहे. नाही, लोक समजतात, यातलं राजकारण सुद्धा लोक समजतात, समजून घेणार आहेत. मला काही अडचण वाटत नाही. आम्ही 1 वर्ष यशस्वी रीतीनं पूर्ण केलं आहे. अनेक समस्यांचा सामना आम्ही यशस्वी रीतीनं केलेला आहे आणि पुढच्या काळात आम्ही पुढचा जो कालखंड आहे तो निश्चितपणे चांगल्या प्रकारे काम करणार आहोत, जनतेकरता काम. सर, रावसाहेब दानवे यांनी काल दावा केला की पुढच्या 2 महिन्यामध्ये भाजपाचं सरकार येणार आहे महाराष्ट्रात. हे दावे त्यांचे कायम चाललेले असतात. दिवा स्वप्न म्हणतात, दिवसा स्वप्न पाहणं, तसे हे दिवा स्वप्न आहे त्यांचे. ते पाहत राहावे, त्यांनी त्याच्यात आनंद घ्यावा. फडणवीसही काल म्हटले होते की मी पुढची शपथ घेईन ती पहाटे घेणार नाही. म्हणजे अजूनही त्यांना आशा आहे की आपण शपथ घेऊ शकतो. मी येणार म्हणणे इतकंच ते त्यांचं तसं सत्य घडेल. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. अतुल लोंढेंकडे आपण जाऊयात. अतुल लोंढेजी, प्रताप सरनाईक यांनी अर्णब गोस्वामीच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणला. त्यांनी अन्वर नाईक प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आणि त्याचबरोबर कंगनाच्या मुद्द्याला घेऊन देखील त्यांनी आवाज उठवला. म्हणून त्यांच्या विरोधात सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात येते का असं आपल्याला वाटतं का? नाही, याच्यात वाटण्यासारखं काहीच नाही आहे. DK शिवकुमारांवर कारवाई कशासाठी केली?
आणि फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या संदर्भातच कारवाई का होते आणि जी लोक निष्ठेनं आपल्या पक्षासाठी काम करत असेल, आपल्या पक्षाचं सरकार आलं पाहिजे म्हणून काम करत असेल, अशा लोकांवरच का अशा पद्धतीनं CBI असेल, ED असेल किंवा इन्कम टॅक्स असेल या किंवा इतर एजन्सीज असेल त्याचा वापर का होतो? यांच्या पक्षामध्ये सगळे लोक गरीब आहे का? सगळे भिक्षुकरी आहे का? गळ्यामध्ये ती भिक्षूची पोतळी घेऊन हे लोक 5 घरचं भिक्षा मागून जनतेची सेवा करून राहिले का? हे लोक काही व्यवसाय व्यवहार करत नाहीत का? आणि ED जेव्हा अशा पद्धतीने रेड करते त्यावेळेस ईडीकडे असं काय होतं? ईडीला प्रायमरी म्हणजे प्राथमिक दृष्ट्या एखाद्या याचा गुन्हा दाखल करून रेड करण्याचा अधिकार आहे का? CBIने काही केलं असेल, EOWने काही केलं असेल, इन्कम टॅक्सनी काही केलं असेल आणि मग त्याच्यामधला एखादा मनी लॉन्ड्रिंगचा अँगल असेल तर मग ED जी आहे ती कामामध्ये येत होते. आता हे तर झालं, यांनी पवार साहेबांना सोडलं नव्हतं हो. मग पवार साहेब जेव्हा गेले आणि एक जनतेमध्ये प्रक्षोभ झाला त्याच्यानंतर हे थांबले. आता बघायचं कोणाकोणावर होते. अजून अजित दादा जे आहे त्यांच्यावरही होते का ते बघायला पाहिजे. काही आश्चर्य वाटणार नाही. संजय राऊत साहेबांनी त्यांच्या पायाखालचं रेड कार्पेटच ओढून घेतलेलं आहे ना. म्हणजे निवडणुकीच्या मतपेटीतून मतदान होतं आणि एक जनमानस जे आहे ते महाविकास आघाडीच्या बाजूने आणण्यामध्ये मोठा रोल जो आहे तो जेवढा उद्धव ठाकरे असतील, अशोक चव्हाण साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, बाळासाहेब थोरात असतील, यांनी जेवढं केलं तेवढंच संजय राऊत साहेबांनी केलं आहे. मग संजय राऊत साहेबांवर रेड पडली तर काही खूप मोठी गोष्ट आपल्याला काही आश्चर्य वाटणार नाही आहे. यांना आता मतपेटीमधून सरकार आणायची नाही आहेत. यांना आता सरकारी एजन्सीजचा गैरवापर करून, सरकारी एजन्सीजचा दबाव टाकून तुम्ही एकतर आमच्या सोबत या, त्यांच्याकडे आले म्हणजे पवित्र होऊन जातात. आपण शारदा स्कॅम मधले किती लोक BJP मध्ये गेले आणि ते पवित्र झाले. आपण TDPचे 4 खासदार आहेत ते राज्यसभेमध्ये यांच्याकडे गेल्यावर त्यांच्यावरच्या इन्क्वायऱ्या थांबल्या. त्यामुळे भाजपनी जर हे असं सूडबुद्धीचं विंडक्टिव्ह पॉलिटिक्स जर त्यांनी आणलं आणि अशा एक्स्ट्रा ज्युडिशियल ॲक्शन्स घेतल्या, मला माहित नाही ईडीनी कोणत्या FIR पहिले नोंदवला होता किंवा त्यांच्याकडे कोणी एन्क्वायरी सोपवली प्रताप सरनाईकांची, मला माहित नाही. कारण ईडीला अशा पद्धतीने रेड करण्याचा अधिकार नाही अनलेस अँड अंटिल दुसऱ्या डिपार्टमेंटकडनं त्यांच्याकडे चौकशी येत नाही किंवा मनी लॉन्ड्रिंग नसेल तर. पण अशा पद्धतीनं जर एजन्सीचा वापर करून भाजप, केंद्रातली भाजप, कारण माझ्या असं ऐकण्यामध्ये आहे की दिल्लीची टीम आलेली आहे स्पेशल. इथे ईडीचं मोठं डिपार्टमेंट पुण्यामध्ये आहे, मुंबईमध्ये असताना जर प्रत्येक शहरामध्ये असताना जर अशा पद्धतीने होत असेल तर हे विंडक्टिव्ह पॉलिटिक्स आहे, एक्स्ट्रा ज्युडिशियल पद्धतीची कारवाई आहे. आणि असं जर करत असेल तर केंद्र राज्य संबंधांवर पण याचा मोठा परिणाम होईल. कारण की विंडक्टिव्ह पॉलिटिक्स हे महाराष्ट्राचं राजकीय चरित्र नाही, ते कधी नव्हतं. पण आता ज्या पद्धतीने आलेला आहे त्या पद्धतीने लोकांना कळत नाही असं भाजपने समजू नये. 5 वर्ष हे सरकारमध्ये होते, जेवढे आरोप केले होते त्याच्यात ना आता केंद्रामध्ये काही झालं, 2G पासून घ्या तर इकडे इरिगेशन पर्यंत, आणि नाही इथे काही झालं. यांना सत्ता मिळवण्याचा एक नवीन मार्ग जो आहे लोकशाहीमधला तो मार्ग सोडून दिला आहे. जो स्वच्छ मार्ग आहे मतपेटीतून यायचा तो मार्ग सोडून या सगळ्या संस्थांचा वापर करून कसं सत्तेमध्ये येता येईल हा जो हिटलरशाहीचा मार्ग यांनी स्वीकारलेला आहे हा लोक जुमानतील असं आम्हाला वाटत नाही. आपण अधिक बोलणार आहोत अतुल लोंढेजी, पण तुम्ही पवारांचं नेमकं म्हणणं जे काय आहे त्यावरती देखील आपलं म्हणणं मांडलं. पवारांनी देखील, शरद पवारांनी देखील या विषयाला घेऊन आपलं मत व्यक्त केलं. बघूयात त्यांनी काय म्हटलं. विरोधकांना नावलेच कसं करायचं यासाठी वापरायची येते. हे शिवसेनेच्या एका विधानसभेच्या प्रतिनिधीच्या बाबतीत आजच आपल्याला ऐकायला मिळालं, बघायला मिळेल. आणि त्यामुळं विरोधकांची या पद्धतीनं सत्तेचा वापर, गैरवापर करण्याची भावना असलेल्या स्थिती असताना सुद्धा समर्थकांना राज्य चालवायचं ही गोष्ट किती सोपी नाही. आता आपल्या चर्चेमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील सहभागी होतात. प्रवीण दरेकर जी, अतुल लोंढे देखील आपल्या बरोबर आहे त्या चर्चेमध्ये. तरी थेट म्हणलंय की सूडबुद्धीने केलेली ही कारवाई आहे. काय म्हणणं आहे आपलं? नाही, कसं आहे, ज्याची दृष्टी आहे तशी सृष्टी दिसणार. महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये ज्या सूड भावनेतनं या ठिकाणी काम करतंय ते त्या ठिकाणी नोटिसा पाठव, ऍक्शन घेते, चौकशा लावलंय, ते प्रेम भावनेनं का? माझं म्हणणं आहे की इथे भारतीय जनता पार्टीचा कुठे संबंध येतो बरं? असं जर भारतीय जनता पार्टी किंवा सरकारने ठरवलं सगळ्यांच्या चौकशा लावल्या असत्या ना.
आज त्या ठिकाणी ईडी एक स्वायत्त संस्था त्या ठिकाणी आहे. एक तर तक्रारी असतील, काही दस्तऐवज असतील, की ईडीला लहर आली म्हणजे कुणाच्याही घरी छापा टाकतात का? की तसाच संविधानानं लोकशाहीनं अधिकार दिलाय. त्याच्यामुळे काही नियम आहेत, घटना आहे, चौकट आहे. त्या चौकटीला अधीन राहूनच त्या यंत्रणा काम करत असतात. आणि त्याच्यामुळं उगाच भारतीय जनता पार्टीचा एवढा एक तर यांना द्वेष आहे, तिरस्कार आहे, की कुठलीही गोष्ट आली की भारतीय जनता पार्टीला कसं जनतेच्या मनामध्ये त्या ठिकाणी किलमिश निर्माण करायचं एवढाच त्या ठिकाणी प्रयत्न आहे. अतुल लोंढे, आता मला सांगा, त्या ठिकाणी चौकशी आहे, चौकशीला जे दस्तऐवज असतील द्यायचे, प्रतिसाद द्यायचा. परंतु त्या ठिकाणी आपली आगपकड भारतीय जनता पार्टीवर केंद्रावर केल्याशिवाय कुठलीही गोष्ट. बरं, विचारूयात ना प्रवीण दरेकरजी, अतुल लोंढेंना विचारूयात. अतुल लोंढेजी, एक साधी गोष्ट आहे, सुशांत सिंगचा मर्डर झाला, खून झाला, आत्महत्या नव्हती, ती आत्महत्या करायला प्रवृत्त केलं, अशी क्रोनॉलॉजी आपण पाहिली. आणि त्या क्रोनॉलॉजीमध्ये 15 करोड कुठतरी रिया चक्रवर्तींनी घेतले, त्याकडे ट्रान्सफर झाले, ते इलिगल झालं, त्याच्या याच्यातून सगळ्या गोष्टी झाल्या. याची क्रोनॉलॉजी बघा. नितीश कुमार येतात, त्याचे वडील इथे येऊन जातात, पण मग बिहारमध्ये जाऊन FIR टाकतात. आणि बिहारमध्ये FIR टाकल्यानंतर ECIR केला पाहिजे. फर्स्ट रिपोर्ट जसा आपल्या इकडे असतो FIR, तसा ECIR ED मध्ये असतो, तसा केला पाहिजे असं देवेंद्र फडणवीस साहेबांचं ट्विट येतं. आणि त्याच्यानंतर ED मध्ये त्याची नोंदणी होते, तिकडून येतं ते. म्हणजे पहिले FIR केला होता, प्राथमिक एजन्सी नाही, मी तुम्हाला पहिले सांगितलं, इट्स नॉट अ प्रायमरी एजन्सी. आणि मग त्याच्यानंतर ती एन्क्वायरी होते आणि फक्त ते तोंडातोंडी होतं बा, की बा एखादा पिक्चर होता तर त्याच्यामध्ये त्यांना 15 करोड मिळणार होते, अशा पद्धतीचं होतं. हे तर ग्लेरिंग उदाहरण आहे. आणि मला एक सांगा की सगळ्या विरोधी पक्षांच्या नेत्यावरच का रेडवतात? मी तर तुम्हाला उदाहरण दिलं, शारदा स्कॅमचे लोक तुम्ही निर्मामध्ये धुवून पवित्र केले का? तुम्ही हैदराबादमध्ये आंध्र प्रदेशचे त्या तत्कालीन 4 खासदार तुमच्या पक्षामध्ये आले, त्यांच्यावर दोघांवर CBIची एन्क्वायरी चालू होती, तुमच्या इथं आणल्यावर निर्माणे धुवून स्वच्छ झाले का? DK शिवकुमार, P चिदंबरम, म्हणजे दर महिन्याला कुठल्या ना कुठल्या विरोधी पक्षाच्या नेत्यावर आणि विशेषकर काँग्रेसच्या नेत्यांवर ज्या रेड्स होतात आणि पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये काही मिळत नाही, तर मग हे पॉलिटिकल विंडक्टिव्हनेस नाही आहे. हे कशावरून? आम्ही तर आता सांगतो. पवार साहेब जेव्हा स्वतः ईडीच्या चौकशीला स्वतः येतो म्हटलं होतं, त्यावेळेस का गप्पा बसली मग ईडी? इतकं क्लिअर कट आहे, या सगळ्या गोष्टी इतक्या क्लिअर कट आहे की त्याच्यामध्ये द्वेष असण्याचं काही कारण नाही. मुद्द्यांवरती स्पष्टीकरण घेऊ. द्वेष करायचा काही मुद्दाच नाही भाजपचा, असं ते म्हणतात. अतुल लोंढे विद्वान आहेत, जास्त अभ्यास आहे, त्याच्यामुळे क्रोनॉलॉजी एका मुद्द्याची दुसऱ्या मुद्द्याची त्या ठिकाणी लावतायत, एका केसची दुसऱ्या केसची. आता प्रत्येक केस ही डिफरन्शिएट असते. उद्या अतुल लोंढेंची प्रवीण भाऊ, मी तुम्हाला मुद्देवार सांगतोय, माझं पूर्ण होऊ द्या. अतुल लोंढेची का नाही इन्क्वायरी लावू शकत? हा, ज्या लोकांचा काही ईडीशी संबंध नाही अशा कुठल्या नेत्यावर चौकशी लावल्याचं मला एक उदाहरण सांगावं. अतुल लोंढे, मला देशातलं एक उदाहरण सांगा ज्याचा काही संबंध नाही त्याच्यावर ईडीची चौकशी लावली. काहीतरी असेल, तक्रार असेल, त्याचा काहीतरी दस्तऐवज असेल, काहीतरी त्याला कनेक्टिव्हिटी असेल, काहीतरी असेल ना. आता कमी असेल, जास्त असेल, नसेल तर कोर्ट पण आहे त्या ठिकाणी. कोर्ट त्या ठिकाणी फायनल देशात आहे ना आपल्या. परंतु त्या ठिकाणी आपल्यावर ऍक्शन झाली की त्या ठिकाणी सूडबुद्धीनं, आणि आमच्या नेत्यांवर ऍक्शन झाली, काही चौकशा लागल्या की ते सूडबुद्धीनं नाही, त्या प्रेम भावनेनं. असं अतुलजी या ठिकाणी मला वाटतं बरं नाही. खरं म्हणजे आज मला सांगा, आज ठाण्याचा विषय जो झाला त्या ठिकाणी संजय राऊत साहेबांनी जी वक्तव्य केली, काय त्याला आव्हान, काय कुस्ती करायला निघालोय का? अरे आव्हान तर सगळेच पक्षातले, सगळेच पक्ष, सगळेच नेते आव्हानांना सामोरं जातच नाही, इथपर्यंत आलेले आहेत. कारण नसताना बाप काढायचा, आव्हानं द्यायचा. वातावरण खरं म्हणजे सत्ताधारी ती आहेत. वातावरण कसं शांत राहील, कसं सामोपचाराने एखादा विषय हाताळला जाईल याची काळजी घेतली पाहिजे ना. आज मला सांगा, त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की प्रताप सरनाईक घरात नसताना ईडीने छापा मारलाय, कुठली मर्दांगी? मग कंगना रावतचं वक्तव्याचा विषय बाजूला राहिला. ती महिला घरात नसताना तिच्या त्या ठिकाणी दुकानावर जाऊन ती बुलडोजर लावता, ही कुठली मर्दांगी पोलिसांची फौज घेणार? त्याच्यामुळे अतुलजी आपल्याला ते लागू असतं ते आपण बोलायचं नाही. म्हणजे आपण आपल्या सोयीप्रमाणे मला वाटतं
या सगळ्या गोष्टीत भूमिका घेणं योग्य नाही. चूक असेल तर मी ऍक्सेप्ट करेन, चूक आहे. प्रवीण दरेकरजी बोलूयात, आणखीन बोलूयात, आपण आणखीन बोलूयात. अतुल लोंढेंकडे मला जायचंय याबद्दल, या आपल्या मुद्द्यांवरनं, आपण जे मुद्दे मांडले त्यावरनं त्यांचं स्पष्टीकरण मला घ्यायचंय. पण यानंतर वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ईडीने आपण बघतोय की प्रताप सरनाईक यांच्या कुटुंबियांची चौकशी केलेली, त्यांच्या दोन्ही मुलांची आणि त्याचबरोबर त्यांचे पार्टनर यांची चौकशी करण्यात आली. याच विषयाला घेऊन आपण चर्चा करतोय. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत आहेत. अतुल लोंढेजी, आपल्याला ब्रेकपूर्वी काय मुद्दा मांडायचा होता प्रवीण दरेकर यांच्या म्हणण्यावरती, बोलू शकता? नाही, छान झालं. प्रवीण भाऊने स्पष्टपणे सांगितलं की कंगना राणावत आणि अर्णब गोस्वामी हे त्यांचे नेते आहेत, भाजपचे नेते आहेत. हे आम्ही आतापर्यंत म्हणत होतो, आम्हाला वाटत होतं, पण प्रवीण भाऊच्या म्हणण्यावरून आता ते एकदम स्पष्ट झालं की त्यांचे नेते आहेत. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही त्यांच्यावर विद्वेषाच्या भावनेतून, सुडाच्या भावनेतून कारवाई करतो आहे. अरे, एक व्यक्ती त्याचे तो पैसे देत नाही म्हणून तो आत्महत्या करतो, त्याची म्हातारी आत्महत्या करते, त्याच्यामध्ये सुसाईड नोट आहे, त्याच्यानंतरही तुमच्या काळामध्ये ती कारवाई दाबल्या जाते. नवीन सरकार आल्यावर त्या विधवा महिलेला, त्याच्या पोरीला असं वाटतं की या सरकारकडून आपल्याला न्याय मिळाला पाहिजे, म्हणून ती तक्रार रजिस्टर करते, पुन्हा एकदा गृहमंत्र्यांकडे जाते, सगळ्यांकडे जातं. तिला प्रताप सरनाईक मदत करतात. क्रोनॉलॉजी बघा ना, लिंक लावा ना तुम्ही. मी प्रत्येक गोष्टीचं उदाहरणासहित सांगितलं. मी काही उगाच असं पॉलिटिकल बोलत नाही की सूड बुद्धीनं वागतात. मी तुम्हाला कलकत्त्यातले उदाहरण सांगितले, ओरिसातले उदाहरण सांगितले, आंध्र प्रदेशमधले उदाहरण सांगितले, कर्नाटकातले उदाहरण सांगितले. आणि अशा पद्धतीनं सगळ्या ठिकाणून जे आहे ते एजन्सीचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्याचा जो प्रकार सुरू झाला आहे, याच्यामध्ये जर लोकांनी जसं हा ईडी किंवा CBI आता हे गळ्यात पट्टा टाकलेले कुत्रे झालेले आहेत भाजपचे, केंद्रातल्या सरकारचे, असं जर लोकांच्या मनात आलं तर या एजन्सीजचा फायदा काय आहे? ईडीची मुळामध्ये स्थापना कशी झाली होती? फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स जो आहे UNचा, तो टास्क फोर्स फ्लेश ट्रेडिंगच्या विरोधामध्ये, टेररिझमसाठी जर पैसा हवाला होत असेल तर त्या मनी लॉन्ड्रिंगसाठी, ड्रग्सच्या मनी लॉन्ड्रिंगसाठी, या सगळ्या गोष्टींसाठी जे आहे त्यासाठी ह्या ईडी सारख्या प्रत्येक देशामध्ये संस्था निर्माण झाल्या आणि त्याच्यावरून हे सगळं लक्ष ठेवण्याचं काम झालं. पण आज या संस्थांचा काय वापर होतो आहे? किती CBIचा कन्व्हिक्शन रेट किती आहे? तुम्ही एवढ्या चौकशा लावल्या, लोकांच्या मागे एवढे लोक लावले, तुम्ही काय करू शकले? तुम्ही P. चिदंबरम साहेबांना 2 महिने जेलमध्ये ठेवलं. तुमच्याकडे साधा एक पुरावा तुम्ही काही प्रूव्ह करू शकले नाही. तुम्ही DK शिवकुमारांकडे कंटिन्यू इन्कम टॅक्स आणि ईडीच्या रेट झाल्या, काही भेटलं नाही. आणि त्याच्यामुळे महत्त्वाचा प्रश्न आहे की आजचा ही एक्स्ट्रा ज्युडिशियल कारवाई आहे. कोणता FIR आहे तुमच्याकडे? इन्कम टॅक्सनं तुमच्याकडे त्यांची एन्क्वायरी दिली होती का? काही आहे का? प्राथमिक संस्था नाही आहे. त्यामुळे CBIची ब्लँकेट परमिशन जी महाराष्ट्र सरकारने काढली, त्या सूडबुद्धीतून ही जी कारवाई आहे, ही कारवाई करताय. आणि मी तुम्हाला सांगतो, मला आश्चर्य वाटणार नाही की उद्या संजय राऊतांवर रेड झाली, तिथे कसं स्वागत होईल मला माहित नाही. ईडी, इन्कम टॅक्स, CBIच्या लोकांचं हे मला माहित नाही. उद्या अजितदादांवर सूडबुद्धीनं हे कारवाई करण्याचा जर प्रयत्न केला, किंवा आता ते म्हणतात अतुल लोंढेंवर कारवाई होत नाही, नसेल CBI ईडीची होऊ शकत, कुठल्या दुसऱ्या एजन्सीची करून याचं तोंड दाबता येतं का? अशा पद्धतीने करल तर कोणाला आश्चर्य वाटणार नाही. इतक्या ह्या गोष्टी ओपन झालेल्या आहे, इतक्या या संस्थांचे दात जे आहे ते सगळे आता घिसेपिटे झालेले आहे, त्याला अर्थ राहिलेला नाही आहे, त्याच्यात चुडे गेलेले आहे. अमित शहाचा पोरगा UPSC देऊन BCCIचा अध्यक्ष झाला. फारच मोठा क्रिकेटर होता, फार त्याला अनुभव होता, जसा पवार साहेबांना अनुभव होता, कबड्डीचा अनुभव होता, त्यांना वेगवेगळ्या खेळांचे अनुभव होते. त्यांनी पहिले MCA मध्ये आले, मग PCCI मध्ये गेले, मग इंटरनॅशनल क्रिकेटचे झाले. हे अमित शहाचा मुलगा जो आहे तो डायरेक्ट UPSC देऊन तिकडे गेलेला आहे. इतका होतकरू पोरगा आहे तो. शौर्य डोवाल त्यांचे पाकिस्तान मधले पार्टनर आहे, त्यांचे सौदी अरब मधले पार्टनर आहे. हे सगळी मुलं ही शेतकऱ्याची पुरा आहे आणि शेती करून ते आलेले आहेत. अहो, मी सांगतो तुम्हाला, कळू द्या जनतेला, विशालजी, कळू द्या जनतेला मानसिकता काय झाली या देशामध्ये. अहो, केंद्र राज्य संबंधामध्ये जरा कॉन्स्टिट्यूशन उघडून वाचा. लेजिस्लेटिव्ह रिलेशन काय आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन काय आहे, एक्झिक्युटिव्ह रिलेशन काय आहे, अशा पद्धतीने जर करत आले आणि जर मला ते अतुल लोंढे ज्या वेळेला असणारे, तर हे किती वाईट त्यांचं होऊ द्या पूर्ण देशामध्ये. अतुल लोंढेजी, आपण प्रवीण दरेकरांचा मुद्दा लक्षात घेऊया. हा, प्रवीण दरेकरजी बोला. मला वाटतं अतुल लोंढे ज्या गोष्टी अमित शाह साहेब, पवार साहेब किंवा अमित शहाच्या मुलांनी कुठे आहे काय याच्यावर भाष्य करतायत, जरा स्वतःकडे ना दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना 4 बोट आपल्याकडे, त्याचं जरा कधीतरी भान अतुल लोंढेने ठेवावं. अहो, काँग्रेसचा इतिहासच काढा सगळा. वडील असणार तर अगदी आजी आजोबापासून ते खाली नातवापर्यंत सगळी शृंखला आहे. गांधी घराण्यापासून ते काँग्रेसच्या गाव पातळीपर्यंत
मुलाशिवाय, बायकोशिवाय, मुलीशिवाय, जावयाशिवाय कुठलीच सत्ता स्थानं पद देत नाहीत. याचा पाढा वाचतो ना एकदा, यादीच देतो मी सगळी. त्याच्यामुळे आपण दुसऱ्याला शिकवताना, दुसऱ्याकडे बोट दाखवत असताना, संविधानाच्या गोष्टी करताना, लोकशाहीच्या गोष्टी करताना आपल्या पक्षात काय या गोष्टी आहेत, किती आहेत, याचं पण जरा भाननी जबाबदारीने बोललं तर मला वाटतं त्या बोलण्याला काही अर्थ प्राप्त होतो. अमित शहाच्या मुलावर बोलत असताना काँग्रेसने तर त्या ठिकाणी आपल्या मुलांचं काय केलेलं आहे देशाने पाहिलेलं आहे. आपण जाऊ दे, इतिहासात नको डोकवायला, कारवाईचं सांगा ना प्रवीण दरेकरजी, कारवाईबद्दल. कसल्या कारवाईबद्दल? आजच्या कारवाईबद्दल जी ईडीने कारवाई केलेली आहे. सुडबुद्धी नव्हते. प्रश्न काय विचारा ना, सांगितलं ना सुडबुद्धीचा काय विषय आहे याच्यामध्ये. म्हणजे जर तुमच्यावर का नाही ईडी छापा घालत, तुमच्यावर का नाही घालत, अतुल लोंढेवर का नाही घालत, त्याच्यामुळं ज्यांचा असं काय या देशामध्ये काय स्वायत्त संस्थांना अधिकार दिलेत तर कुणीही कुठेही छापा घालावा. पण त्या संस्थांचा भाजप वापर करतोय असं म्हटलं जातंय. त्या संस्थांचा भाजप वापर करतोय असा आरोप केला जातो. असं काय वापर असेल तर असं उद्या सगळ्यांनाच एकेकाला बोलवून ईडीच्या ताब्यात दिले असते. आता महाराष्ट्र सरकार, आम्ही बोललो सरकारचा वापर करतोय, अर्णब शहाचं प्रकरण असेल, सगळ्या प्रकरणात इतर त्या प्रकरणांमध्ये का नाही सेम न्याय देत. झालेली केस पुन्हा उकरून काढायची, पुन्हा त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून कोर्टाचं परवानगी नाही घेता जेलमध्ये टाकायचं. म्हणजे आपल्या सोयीचं आहे ते सुडाचं नाहीये. आणि या ठिकाणी बीजेपी करतं ते सुडाची कारवाई. अतुल लोंढे नाही, असं आहे प्रवीण भाऊ की जे व्यवहार आहे, जे व्यवसाय आहे, त्याच्या अनुषंगाने मी बोललो होतो. कोणाच्या पोराला तिकीट दिल्या तर लोकांनी निवडून दिलं, लोकांनी पाडलं सुद्धा. तर लोकांचा आणि राजकारणाचा संबंध वेगळा, आणि मी वेगळ्या अनुषंगानं बोललो. त्याचा संबंध जो होता तो संबंध काही ते शेती करून एवढे मोठे झाले होते असं नाही आहे. एक लक्षात घ्या मी तुम्हाला उदाहरणासहित दिलं की विरोधी पक्षाच्या, गैर भाजप सरकार असलेल्या विरोधी पक्षामध्ये जे चांगलं काम करतात, ज्यांना जनमानसाचा पाठिंबा आहे, अशाच लोकांना ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स का बोलवतं? बरं ठीक आहे, बोलवलं तुम्ही म्हणता की त्या स्वायत्त संस्था आहे, लोकांना कळतं किती स्वायत्त आहे. मग त्याच्यामधनं काय आउटपुट निघालं हे कधी जनतेला सांगितलं का? आजपर्यंतच्या इतिहासामध्ये बेलसाठी डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचे प्रकार कधी झाले आहे का? म्हणजे एका संस्थेला सबवर्ट करायचं, ती RBI असेल, CBI असेल, ईडी असेल, एका संस्थेला सबवर्ट करताना तुम्ही दिसताय हो. तुम्ही म्हणजे मी तुमचा पक्ष बोलतोय, तुमचे नेते बोलतोय दिल्लीतले, हे दिसतंय. आणि हा मुळात भारत देश जो आहे ना साहेब, प्रवीण भाऊ, हा लोकशाही प्रिय असलेला देश आहे. आता आपण कॉन्स्टिट्यूशन जरी स्वीकारले असेल तरी याच्या जनमानसामध्ये जी मानसिकता आहे ती शोषिक नाही आहे. आपण ही व्यवस्था आज जरी स्वीकारली असली तरी हे आपल्या सामाजिक स्वभावामध्ये आहे. तुम्ही लोक निवडणुकांमध्ये देशातल्या मला सांगा तुम्ही प्रवीण भाऊ, तुमचं कोण मान्य करेल हे? अन्वय नाईकची सुसाईड नोट असताना तुम्ही केस कशी बंद करता? अन्वय नाईकची सुसाईड नोट असताना केस कशी बंद होते विदाउट एन्क्वायरी? मला सांगा. आणि त्याच्यानंतर एन्क्वायरी केली तर ती चुकीची एन्क्वायरी. आणि तुम्हाला सगळ्या देशाचे उदाहरण दिले मी सगळ्या देशाचे उदाहरण दिले. सगळ्या देशामध्ये सगळे बीजेपीचे लोक एकदम पवित्र लोक आहे, आणि बीजेपीत गेलेला माणूस हा पवित्र होऊन जातो. याचं काय उत्तर आहे तुमच्याकडे काय उत्तर आहे? तुमच्याकडे आल्यानंतर तुमच्याकडे काही निर्मा वॉशिंग मशीन आहे का, क्लिनिंग मशीन? जे आमच्या नागपूरचे गडकरी साहेब त्यांनी सांगितलं होतं, त्यांचं एक इन्स्टिट्यूट आहे, वाल्याटू वाल्मिकी इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट अँड पॉलिटिकल मॅनेजमेंट, हे त्यांचं इन्स्टिट्यूट आहे, हे त्यांनी बोललेले आहे. नाही विशालजी, माझ्या प्रश्नाचं उत्तर पहिले मला हवं आहे की भाजप पक्षाच्या नेत्यांवरच काय रेड होतात? अजिबात. असं जर विरोधी पक्ष नेत्यांमध्ये किती नेते आहेत? प्रवीण भाऊ, एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. जे लोक विरोधी पक्षामध्ये, ज्यांचं जनमानसामध्ये स्थान आहे, त्या लोकांवर काय रेड होतात? नंबर 1. दुसरा प्रश्न, ते भाजपमध्ये आल्यानंतर तुमचा जो असा कोणता निरमा पावडर आहे की ते पवित्र होऊन जातात, मग त्यांच्यावरच्या इन्क्वायऱ्या थांबतात? शारदा स्कॅमचं नाव घेतलं मी तुम्हाला, सीबीआयचं जे स्कॅम होतं आंध्र प्रदेशमधलं तिथलं घेतलं, सगळ्या ठिकाणचं सांगतो मी. लोक तुमच्या पक्षात आल्यानंतर त्या इन्क्वायरी, यापूर्वी आपण हा मुद्दा मांडला प्रवीण दरेकर. 2-5 लोकांवर त्या ठिकाणी कारवाई झाली. विरोधी पक्षात किती लोक आहेत? विरोधी पक्षामध्ये खूप लोक नेते आहेत ना, त्यांच्यावर का नाही कारवाई होत? जे झाले त्या 2-4 लोकांच्या विषयी बोलतात, न झालेले 95% चांगले नेते आहेत.
पण त्यांच्यावर सरसकट कारवाई होत का नाही? लोकप्रिय नेते अनेक आहेत तुमच्या पक्षात आल्यावर ते संत होतात का? त्यांच्यावर त्या तुम्ही इन्क्वायऱ्या का संत आहेत थांबतात? ना, एवढ्या प्रश्नाचं तुमचं उत्तर द्या सरकार आहे फक्त ना. प्रवीण भाऊ. अहो तुम्ही संत आहे, तुमच्याकडे माझं काय सरकार म्हणणं आहे, तुमच्या सरकारमध्ये तुमच्या पक्षामध्ये लोक आल्यानंतर त्यांच्यावरच्या इन्क्वायऱ्या का थांबतात? एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या बाबा. कुठली इन्क्वायरी थांबली सांगा मला. तुम्हाला तर एकच पक्ष कुठली इन्क्वायरी थांबली? आम्ही तुम्हाला शारदा स्कॅम मध्ये सांगितलं ना 2. आमच्या पक्षामुळे कुठली इन्क्वायरी थांबली किंवा बंद केली मला उदाहरण द्या. शारदा स्कॅम, शारदा स्कॅम, सांगा ना. शारदा स्कॅम कुठे थांबली? शारदा स्कॅम सांगितलं तुम्हाला. कोणी थांबवली इन्क्वायरी? बिलकुल थांबली आहे. तुमच्या पक्षाचे आले ते खासदार मुकुल रॉयवरची इन्क्वायरी का थांबली? कोणी सांगितली? ती थोडी बिलकुल थांबली आहे, बिलकुल थांबली आहे. काही बोलायचं. कोणी थांबवली इन्क्वायरी? फाईल क्लोज होत नसते प्रवीण भाऊ. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये कोणत्याही इन्क्वायरीची फाईल कधी थांबत नसते. अहो कुठली फाईल क्लोज होत नसते, इन्क्वायरी थांबत नसते. माहितीसाठी मग का बाहेर फिरून आले ते? तुमच्या पक्षामध्ये खासदार आल्यानंतर का सीबीआयची इन्क्वायरी बंद होते? थांबवू शकत नाही. ती कधी काय ओपन आहे? मी तेच तर म्हणतो ना, ओपन आहे. फाईल थांबली आहे, फाईल थांबली आहे. घालू शकत नाही. मी फाईल पाठीशी घालू शकत नाही. आज उद्या घालता तुम्ही पाठीशी. तुम्ही घातले आहे पाठीशी. अहो मी सांगतो ना, छाती टोकपणे सांगतो, टीव्ही चॅनलवरून सांगतो. शारदा स्कॅम मध्ये मुकुल रॉय अजून एक खासदार होते. आंध्र प्रदेशमध्ये टीडीपीचे 4 खासदार तुमच्या पक्षामध्ये आले, ज्यांच्यावर एन्क्वायरी सुरू होती सीबीआयची. का थांबली ती एन्क्वायरी? एन्क्वायरी बंद नसते होत कधी. एन्क्वायरी बंद क्लीन चिट वगैरे काही नसते. ते तुमच्या पक्षाने आणलं असेल. एन्क्वायरी थांबत असते, फक्त एन्क्वायरी होत नसते. त्यांची इन्क्वायरी थांबल्याचं बेमालूमपणे बोलत नाही मी येणार नाही. प्रवीण भाऊ, मी जर हे चुकीचं बोलत असेल, तुम्ही तुमच्या हातामध्ये केंद्र सरकार आहे, तुम्ही सरकारच्या अधिकाऱ्यांना विचारा. एन्क्वायरी थांबत असते का? एन्क्वायरी बंद होत असते का? यावर आणखी बोलू आपण. अतुल लोंढे, आपण मांडलेला प्रश्न, त्यावर प्रवीण दरेकरांचं उत्तर आणि अर्थात प्रवीण दरेकरांचे देखील प्रश्न आहे, त्यावर तुमचं उत्तर दोघांचंही घेऊ. तर मग याचे परिणाम सुद्धा वाईट होऊ शकतात. बिलकुल घेऊ उत्तर घेऊ. पण वेळ झाली का ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर ही चर्चा अशी सुरू राहील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ईडीने थेट प्रताप सरनाईक यांच्या घरी जाऊन झाडाझडती घेतली. त्याचबरोबर त्यांच्या 2 मुलांची चौकशी करण्यात आली, त्यांच्या पार्टनरची देखील चौकशी करण्यात आली. याच विषयी आपण बोलतोय. मी ब्रेक नंतर थेट जातोय प्रवीण दरेकर यांच्याकडे. प्रवीण दरेकरजी, असं म्हटलं जात आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता आणि या निवडणुकांमध्ये जे नेते खरं तर प्रभाव पाडू शकतात त्यांच्या विरोधात ही कारवाई केली जाते, जाणीवपूर्वक ही कारवाई केली जाते. कारण भाजपने आता मिशन मुंबई, मिशन महापालिका ठरवलंय. नाही, मला माफ करा, मीडियात किंवा सर्व ठिकाणी ह्या सगळ्या निवडणुका आणि राजकारणाशी विषय ओढून ताणून त्या ठिकाणी येतात. आता मूळ विषय त्या ठिकाणी प्रताप सरनाईकडे ईडी का गेली याविषयी चर्चाच त्या ठिकाणी होत नाही. टॉप सिक्युरिटीची ऍक्च्युअली ती चर्चा आहे, ज्या टॉप सिक्युरिटीनं 400-500 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी सर्व्हिस टॅक्स त्या ठिकाणी भरला नाही, इन्कम टॅक्स भरला नाही आणि त्या संदर्भात त्या ठिकाणी ही चौकशी आहे की त्यांचा आणि त्या टॉप सिक्युरिटीचा काय संबंध आहे, याच्यावर काय आहे का चर्चा? अमित चंडोलेचा आणि प्रताप सरनाईकांचा काय संबंध आहे? आणि ही फाईल क्लोज आणि बंद आहे ना, मी आता काही गोष्टी जाहीरपणे माध्यमातून बोलू शकत नाही. 7 वर्षापूर्वी या ठिकाणी टॉप सिक्युरिटीची फाईल कोणी बंद केली घ्या जरा माहिती आपण. मग अतुल लोंढेंचे डोळे खाडकन उघडतील. त्याच्यामुळं विषय जो आहे आणि काय मोगलाई आहे का कोणी बंद केली? कोणाची प्रवीण दरेकरजी कोणी बंद केली? करायला या देशात लोकशाही आणि संविधान आहे ना. फाईल कोणी बंद केली प्रवीण दरेकरजी? नाही, फाईल ती मला आता नाही सांगता येणार, उघड होईल काही दिवसांनी याचे सगळे गोष्टी तपशील. बरं, अतुल लोंढेंनी माहिती घ्यावी जरा. म्हणजे आपला रोग कोणाच्या दिशेने? प्रवीण दरेकर साहेबांनी मला विचारलं तर मी माहिती घेतली. टीडीपीचे 4 राज्यसभेचे खासदार 6 पैकी YS चौधरी, CM रमेश, TG व्यंकटेश, गजपती मोहन राव हे 4 खासदार जॉईन केलं. याच्यातले 2 खासदार म्हणजे मला तर फक्त सीबीआयच माहित होतं, पण मी आता माहिती घेतली तेव्हा कळलं की YS चौधरीवर इन्कम टॅक्स, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट म्हणजे ईडी आणि सीबीआय तिन्हीच्या एन्क्वायऱ्या सुरू आहेत. CM रमेश यांच्यावर सुद्धा IT, ईडी आणि सीबीआय यांच्या एन्क्वायऱ्या सुरू आहेत. मुकुल रॉय यांच्यावर सीबीआयची एन्क्वायरी, शारदा स्कॅम, चिटफंड स्कॅम आपण पाहिलं आणि या सगळ्यांच्या एन्क्वायऱ्या ह्यांच्यावर सुरू आहे. हे भाजपमध्ये गेल्यानंतर अतुल लोंढेजी त्याचं उत्तर घेऊ ना. मला एक सांगा ना, यांनी फाईल क्लोज केल्याचा मुद्दा मांडला प्रवीण दरेकरांनी आणि आता मी चॅलेंज करतो प्रवीण दरेकरांना की हे खोटं आहे, त्यांनी सांगावं.
नाही, तुम्ही सगळंच खोटं बोलताय. याचं कारण मी आता सांगतो. मगाशी आपण बोलला चिट फंडाच्या बाबतीत. प्रवीण भाऊ उद्या पुन्हा या चॅनलवर भेटू आपण. तुम्ही माहिती का प्रवीण भाऊ, यांच्यावर एन्क्वायरी चालू आहे, यांच्यावर पक्षात आल्यानंतर का बंद झालं? सगळ्यांना चॅलेंज देतात. आम्ही काय इथे काय बांगड्या नाही भरल्या. कुंकुमी नाही प्रवीण भाऊ, अजिबात नाही. तुम्ही असं घेऊ नका. तुम्ही ज्येष्ठ नेते आहे, मोठे बंधू आहे माझे. मी फक्त वस्तुस्थिती सांगतोय. मी वस्तुस्थिती सांगतोय. कसली किरीट सोमय्या करतो तेव्हा चांगलं वाटतं का तुम्हाला? आता तुम्ही किरीट सोमय्या करता तेव्हा तुम्हाला चांगलं वाटतं का? तुम्ही किरीट प्रवीण भाऊ, हे जर खोटं असेल मी बोललेलो, हे जर खोटं असेल तर मी महाराष्ट्राची माफी मागेल, आणि खरं असेल तर या लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी संविधानाने एवढं घट्ट केलंय ना, कुणाची इच्छा असली तरी या देशात कोणी सत्ताधारी काही करू शकत नाही. बाबासाहेबांनी प्रत्येक नागरिकाचं रक्षण केलेलं आहे कायद्याच्या अन्वये. अनंत हेगडे यांनी सांगितलं की आम्ही कॉन्स्टिट्यूशन बदलायला आलेलो आहोत. किती भाजपच्या लोकांनी निषेध केला त्यांचा. आणि मगाशी लोंढेंच्या आरोपावर भाऊ अनंत हेगडेंनी आम्ही या देशाचं संविधान बदलायला आलेलो आहोत असं म्हटल्यानंतर किती लोकांनी त्यांचा बोला प्रवीण दरेकरजी बोला. एक तर त्यांना बोलायला द्या, त्यांचं पूर्ण झाल्यावर मला बोलायला द्या. बरोबर, वेळ आपल्याकडे नाट्यावरचं भांडण करतोय का? पूर्ण त्यांचं तरी बोलू द्या. त्यांचं पूर्ण झाल्यावर मला शांतपणे बोलू द्या. वेळ अगदी थोडा माझ्याकडे. प्रवीण दरेकर 30 सेकंद. हा, मगाशी जे सांगितलं चिट फंडाचं मी माहिती घेतली. कुठेही त्या ठिकाणी ती केस कोर्ट मॉनिटर करतंय. मार्च मध्ये कोर्टाने त्या ठिकाणी विचारायचं स्टेटस काय. कोविडमुळे तो विषय शांत झालाय. त्याच्यामुळे कुठलाही विषय संपलेला नाही, कोणी संपवू शकत नाही. कुठलीही त्या ठिकाणी प्रकरण जर असेल, ते म्हणाले एंड होत नसतो फाईलचा. प्रत्येक फाईलचा त्या ठिकाणी क्लोजर रिपोर्ट असतो. ती फाईल, प्रत्येक फाईल एक लॉजिकल एंड असतो. बरोबर. म्हणजे प्रवीण दरेकरजी आपल्याला असं म्हणायचं, चौकशी संपलेली नाहीये, फाईल बंद करण्यात आलेली नाहीये, ते प्रक्रियेमध्ये. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. अतुल लोंढे आपलेही धन्यवाद. पण या सगळ्या प्रकरणात आता नेमकं पुढे काय घडतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. बघूयात पुन्हा एकदा ईडी सरनाईक यांच्या कुटुंबातनं चौकशी करतात, त्यांना बोलवतंय का किंवा इतर कोणाला बोलवतंय का यावर देखील आपण लक्ष ठेवून आहोत. तुर्तास तरी यावरनं राजकारण होता कामा नये. आरोप प्रत्यारोप करण्याची ही काही वेळ नाही असं म्हणणं फार योग्य आहे. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.